स्मृती चषकामध्ये मी पहिल्यापासून उल्लेख करत आहोत की या स्पर्धेमध्ये 3 फलंदाजांनी नेहमी छाप सोडलेले आहेत. 3 स्टार भिवंडीचे आपण पाहतोय, ज्यामध्ये मानकुलीचा दीपेश माली, भादोडचा करेश मात्रे आणि खारबावचा सूरज पाटील हे 3 फलंदाज असे आहेत ज्यांनी प्रत्येक विषयी या स्पर्धेमध्ये दिमागदार कामगिरी केलेली आहे. मागील सामन्यामध्ये आपण बघितलं तर सूरज पाटील यांनी ते दाखवून दिलेले आहे. संघ अडचणीत सापडला होता आणि 44 नाबाद धावांची केली खेळताना संघाला चांगल्या स्थितीमध्ये त्यांनी पोहोचवले. त्या अगोदर करेश मात्रे याचा अर्धशतक देखील पाहायला मिळालं होतं आणि दीपेश माले याने पहिल्याच दिवशी अर्धशतक झळकवण्याचा विक्रम देखील प्रस्थापित केला होता. प्रभाकर म्हात्रे स्मृती गोडदेव संघ आपण पाहतो प्रथम फलंदाजी करताना. या संघाची ओपनर जोडी मैदानामध्ये कबीर स्ट्रायकर बॅटर तर नॉन स्ट्रायकर बॅटर पाहायला मिळते पत्तू, तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज योगेश भालेकर. tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या एन्जॉय करू शकता. टेनिस क्रिकेटच्या इतिहासामधील पहिली वेबसाईट, ज्या वेबसाईटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केल्या जात आहेत आणि या स्पर्धेचे नेहमीच वैशिष्ट्य राहिलेलं आहे की ही स्पर्धा अगदी पहिल्याच वर्षापासून आतापर्यंत tenniscricket.in एकमेव वाहिनी आपण पाहतोय ती प्रेक्षेपण करत आहे. विकुलू क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. पहिले षटक योगेश भालेकर घेऊन आलेल्या सामनागर फलंदाज कबीर. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग रिजन मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एका धावने ऑफ दी मार्क होताना कबीर, एका धावने अकाउंट ओपन होतोय गोडदेव या संघाचं. रिमझिम पाऊस सुरू आहे. आपण पाहतोय पावसाची जोरदार हजेरी काही दिवसापासून आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. हो, स्विंग अँड मिस खांद्याचा चांगला वापर करताना आपण पाहतोय गोलंदाज योगेश भालेकर हा चेंडू निर्धाव हाताळताना पाहायला मिळतोय. रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता कशा प्रकारे चेंडू हाताळला होता. अगदी वेगाने झपकन चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. जेपी पॅनल आणि tenniscricket.in या कॉमन गोष्टी या स्पर्धेमध्ये नेहमीच राहिलेल्या आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू देखील ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे, फक्त एकच धाव. राजेंद्र ठाकरे साहेबांचे सुपुत्र पैलवान चैतन्य ठाकरे यांना विनंती असेल की आपण मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक आपल्या सुपास द्यायचा आहे. आणि मॅन ऑफ द मॅच मागील सामन्यामधील ठरलेला आहे तो बाहुबली ऑफ खारबावर क्रिकेटर सूरज पाटील. दरम्यान पंचांचा वाईट इशारा होतोय. हे षटक समाप्तीनंतर आपण मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देऊया. धावसंख्या 3. पहिले षटक मार्गस्थ आहे. हो, प्लेयर मिस. हो, यावेळी मात्र पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय कव्हर पॉइंट रिजन मधून सीमा पार चौकार. आपण पाहू शकतो शॉर्ट वाईड अँड पनिश. चांगला फटका अगदी ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू आणि जसा चेंडू तसा समाचार देखील पाहायला मिळतोय. चौकार संघाच्या धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या 4 ने पोहोचते ती 7 वर. धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. मात्र क्रीज मध्ये पोहोचले. पंचांचा इशारा तो वाईट अवंदाचा वाईट रूपाने धावप्लेन मध्ये जोडली जाईल. गोडदेव संघाची धावसंख्या अतिरिक्त धावेने पोहोचते ते 8 वर.
हो फोर्स केल्या चेंडूला उंच उंच लांब जाईल की नाही पाहावं लागेल. क्षेत्रक्षेत्र दुरून चेंडू पर्यंत पोहोचतो. हो वाट कॅच लेकिन घेऊन सोडलेला आहे. जेल प्रयत्न चांगला पाहायला मिळालेला आहे क्षेत्रक्षकाकडून. धावची ते देखील संधी आणि इथे मात्र धावची जोमाने फलंदाज बाद होताना. तर पहिला फलंदाज बाद होतोय. तर बोलूया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. चैतन्य ठाकरे या जे राजेंद्र ठाकरे या साहेबांचे सुपुत्र आहेत आणि त्यांचे शुभ असते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक इथे देणार आहोत. तर कॅमेरामॅन आपल्याला विनंती असले पण आमचं प्रेझेंटेशन बॉक्स कव्हर करायचं आहे. सूरज पाटील ज्याने नाबाद 44 धावांची खेळी केलेली आहे आणि राजेंद्र ठाकरे साहेबांचे सुपुत्र चैतन्य ठाकरे यांचे शुभ असते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाते. वेल प्लेड सूरज अँड ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. सूरज अगदी पावसाळ्यात देखील चमकताना आपल्याला पाहायला मिळालेले आहे. हा खारबाव संघाचा सूरज आहे. जानू स्पोर्ट्स इताडे संघाचा संघ नायक, जयदुर्गा भादवड बी संघाचा संघ नायक, वनू स्पोर्ट्स टेंबोली संघाचा संघ नायक आणि साई स्पोर्ट्स खारबाव संघाचा संघ नायक आपण ड्रॉ साठी आमच्या व्यापीठाशी संपर्क साधायचा आहे. इताडे या भादवड टेंबोली आणि खारबाव चारही संघाचे संघ नायक तो प्रतिनिधी आपण त्वरित ड्रॉ साठी संपर्क करायचा आहे. नेक्स्ट मॅटर साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला फलंदाज बाद होऊन फॅल मध्ये परतलेला आहे. पत्तू हा बाद झालेला आहे मात्र कबीर आणि साहिल ही जोडी मैदानामध्ये. हो समोर खेळूया डाऊन द ग्राउंड स्ट्रेट लॉंग ऑफ रिझन मधून चेंडू निघून जात आहे सीमा पार अगदी गोळीच्या वेगाने या फरार चौकार. कबीर सिंगच्या बॅट मधून चौकार आपण पाहू शकता रिप्ले मध्ये अगदी समोर खेळलेला आहे. खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर आणि चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचते ती 14 वर. हो चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. अगदी अवसड ऑफ स्टंप हा चेंडू हाताला जातोय. कमबॅक करताना गोलंदाज नवनाथ मुकणे पाहायला मिळतोय. हो यावेळी मात्र बॅटवर चेंडू निसा घेता आलेला नाही. चांगल्या चेंडूच्या हाताने इथे देखील नवनाथ मुकणे करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे धावपलीकडे 14 धावा. इताडे या भादवड आणि या खारबाव संघाचं प्रतिनिधी आपण यावेळी फोर्सिंग स्ट्रोक मिस टायमिंग मात्र झेल होण्यासारखी संभावना नाही कारण क्षेत्ररक्षक योगेश वालेकर दूर आहे. जोपर्यंत पाण्यातून चेंडू टेपला जाईल उचलला जाईल तोपर्यंत वेल होतो फलंदाजांना 2 धाव पूर्ण करण्याचा. 2 धाव कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 16. दुसरं षटक मार्गस आहे नवनाथ मुकणे भावाले 20 संघावरून दुसरं षटक हाताळताना. हो यावेळी मात्र अतिशय खराब चेंडू आणि चेंडू निघून जातोय लॉंग स्टॉप रिझन मधून सीमा पार नॉन स्टॉप चौकार 4+1 कारण पंचांचा वाढचा देखील इशारा आलेला आहे. या 5 धावा धावप्ले मध्ये जोडल्या जातील आणि 5 धावणे आता मात्र घोडदेव संघाची धावसंख्या देखील बदलताना पाहायला मिळते. 21-21. ड्रॉ साठी जी नावे आम्ही पुकारली आहेत टेंबोली खारबाव भादवड आणि इताडे आपण ड्रॉ साठी सज्ज राहायचं आहे. ड्रॉ साठी आपण संपर्क साधायचा आहे. हो यावेळी मात्र फलंदाज बाद होताना दुसरा हद्रा प्रभाकर मात्र स्मृती गोडदेव या संघाला. कबीर सिंग देखील बाद होताना आपल्याला पाहायला आपण पाहू शकता प्लेड ऑन कारण बॅटला लागून चेंडू एस्ट्यानं जाऊन धडकला होता. टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन दोन्ही सलामीचे फलंदाज बाद झालेले आहेत.
न्यू बॅटर जतीन साहिल आणि जतीन ही जोडी आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते, कारण दोन्ही सलामीवर बाद दोन पॅलमध्ये फळतलं एक नौकी जोडी. आता या जोडीला नव्याने सुरुवात करावी लागेल. नवनाथ मुकणे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वर ज्याने विकेट प्राप्त केलेले आहे. आपण सामना पाहतोय सिया स्पोर्ट्स भावाले बी विपक्ष प्रभाकर स्मृती घोडदेव या दोन संघामध्ये. डीजे गणराज हो यावेळी मात्र अतिशय सुरेख चेंडू पडल्यानंतर झपकन निघून जातोय या एसटी शाखेच्या हातामध्ये. तर अशा प्रकारे दोन षटकाची समाप्ती झालेली आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर प्रभाकर मात्रे स्मृती घोडदेव संघाची धावसंख्या 2 बाद धावफलकावर पाहायला मिळते. ती 21 लॉस फॉर द 2 विकेट इन ऑफ द सेकंड ओव्हर. योगेश भालेकर कंटिन्यू आपण पाहतोय. पहिले षटक योगेश भालेकर याने हाताळलं होतं आणि आता मात्र तिसरं षटक हाताळताना देखील तो पाहायला मिळतोय. हो यावेळी मात्र फटका फसलेला आहे. स्वतः गोलंदाज योगेश चेंडू खाली अंदाज बांधता आलेला नाही. जजमेंट चुकलेलं आहे नक्कीच आपण पाहतोय, कारण बॉल खूप उंच होता आणि अशा वेळी खास करून पाऊस कोसळताना झेल घेणं तेवढंच सोपं नसतं. दरम्यान फलंदाज एक धाव कंप्लीट करताना या एका धावेने संघाची धावसंख्या 22 हो यावेळी देखील चेंडू हवेमध्ये होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. एस नो करत अखेर 2 धाव फलंदाज कंप्लीट करताना या 2 धावेने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल आपण पाहतो. धावसंख्या पोहोचते ती 24 वर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. चला या षटकानंतर आपण ड्रॉ कडे बोलणार आहोत. इताडे संघ नाईक, भादवड संघ नाईक, टेंबोली संघ नाईक आणि खारबाव संघ नाईक आपण ड्रॉ साठी या. नक्कीच आपण उपस्थित राहायचं आहे, अन्यथा लाईव्ह मध्ये ड्रॉ केला जाईल. हो अतिशय सुरेख चेंडू, कटर चेंडू, ऑफ कटर आपल्याला पाहायला मिळतोय. झपकन पडल्यानंतर आतल्या बाजूने वळताना देखील पाहायला मिळालेलं आहे. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 24. स्कोर इज कॉन्स्टंट 24. पुन्हा एकदा कटरचा वापर. आता मात्र योगेश भालेकरचे हे कटर चेंडू फलंदाजासाठी कटकटीचे ठरलेले आहेत, कारण रबल करताना फलंदाज पाहायला मिळतोय. जतीन पुन्हा एकदा चांगल्या चेंडूच्या हाताळणी या एक धाव. दरम्यान फलंदाज कंप्लीट करतात मात्र ती देखील लेग बायच्या रूपाने. या सिंगलने या धावसंख्या पोहोचलेली ती सिल्वर जुबलीकडे, अर्थात 25 वर क्वार्टर सेंचुरी आपण सध्या धावफलकावर पाहतोय. या प्रभाकर म्हात्रे स्मृती घोडदेव या संघाची. हो अतिशय खराब चेंडू. पंचांचा इशारा वाईट अवांतर वाटच्या रूपाने. धावसंख्या 26 लॉस फॉर द 2 विकेट. फोर्स केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक दूर आहे फायनल रिझन कडे. चेंडू जोपर्यंत उचलून फेकी केला जाईल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती फलंदाजाकडे. एक धाव फलंदाज कंप्लीट करतात आणि धावसंख्या मात्र आता एका धावने वधारताना पाहायला मिळते. पोहोचलेली ती 27 वर.
3 षटकांची देखील समाप्ती, धावसंख्या 27. तर बोलूया आपण ड्रॉ कडे, जिथे सज्ज आहेत सुनील पवार सर. धन्यवाद कॉम्प्युटर भिवंडी धुमाल सर. तर आपण ड्रॉ टाकणार आहोत. पाच चिठ्ठ्या आहेत, त्यामधून 2-2 चिठ्ठ्या उचलल्या जाईल. जी शेवटची चिठ्ठी राहील त्या टीमला बाय देण्यात येईल. आपण महेशदादा यांचे शुभ हस्ते पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलणार आहोत. काळजी राहील त्याला. तर पहिली लढत कुठल्या 2 संघामध्ये होईल हे आपण लगेच जाणून घेऊया. भादवड बी विपक्ष जाणूस्फोट इताडे दरम्यान हा सामना होईल. या सामन्यानंतर लगेच दुसरे 2 संघ आपण पाहूया. वणूस्फोट टेंबवली विपक्ष पाहतोय आपण. तिसऱ्या पंचाची मागणी दरम्यान केली गेलेली आहे. साई स्पोर्ट खारबाव ही फाईट होईल. आणि जी बाय पाहतोय आपण, बाय भेटलेले ते म्हणजे विजेता संघ. क्या बात आहे. हा सामना जिंका डबल लॉटरी असणार आहे, कारण विजेत्या संघाला बाय असणार आहे. दरम्यान तिसऱ्या पंचाकडे या निर्णय सुपूर्द केले गेलेले आहे. हे आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. या स्पर्धेचे शिल्पकार महेश ठाकरे साहेबांना, ज्यांच्या स्वप्नातून साकारलेले ही भव्य दिवस स्पर्धा पाहायला मिळते. इट्स व्हाईट बॉल. नेक्स्ट मॅच भादोड वी आणि इताडे. आपण टॉस साठी या. फोर्स करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न देखील केला जातोय आणि 2 धाव अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करताना या 2 धावीने या घोडदेव संघ पोहोचतोय या 32 वर. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल जानू स्पोर्ट्स इताडे विपक्ष जयदुर्गा भादवड बी या 2 संघामध्ये. आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल साईस खारबा विपक्ष टेंबवले. क्या बात आहे. हो, इथे मात्र आपण पाहतोय फनी मोमेंट्स, कारण तिसऱ्या प्रयत्नात झेल घेण्याचा प्रयत्न तिथे करताना दिसला होता क्षेत्ररक्षक. चौतीस वर 2 ही स्थिती आपण पाहतोय सध्या गोडदेव या संघाची. या सामन्यात जो संघ विजय होईल त्यांच्यासाठी डबल लॉटरी असणार आहे, कारण तो थेट आपण बघितलं तर त्या संघाला बाय असणार आहे. आता पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल तो भादोड विपक्ष इताडे आणि त्यानंतर खारबा विपक्ष टेंभवली. क्या बात आहे. हो, यावेळी मात्र इनसाइड आउट चेंडू निघून जातो. 100 कवरच्या वरून सीमा पार. 100 ऑर्डिनरी शॉट, षटकार. पुन्हा एकदा सफल केल्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा वाईट आणि ओन फॉर द ओव्हरचा देखील इशारा इथून दिला जातोय. एक वॉर्निंग नक्कीच पंचांकडून दिली जात आहे आणि पंचांचा निर्णय हा अंतिम देखील असणार आहे. हो, यावेळी मात्र चेंडू जातोय विकेट किपरच्या मागे. मात्र 1 धाव फलंदाज कंप्लीट करताना पाहायला मिळतात. आपण सामना पाहतोय सिया स्पोर्ट्स भावले विपक्ष प्रभाकर मात्रे स्मृती घोडदेव या संघामध्ये. घोडदेव संघ प्रथम बॅटिंग करताना पाहायला मिळतात. ज्या संघाने आतापर्यंत धावा जोडलेल्या आहेत त्या 42 वर 2 ही स्थिती पाहायला मिळते. 4थ्या षटकाचा खेळ सुरू असताना सूरज केने. हो, वेगवान चेंडू
अगदी आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू हाताला गेलेला आहे, निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये. आणि अशा प्रकारे या षटकाची देखील समाप्ती, 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकांची समाप्तीनंतर घोडदेव संघ पाहायला मिळतोय 2 वर 42, 2 विकेट 42 धावा. चार षटके, शेवटचे षटक. मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मिस टाइम फटका आणि हा झेल मात्र ड्रॉप. अगदी सहज सोपा झेल होता, मात्र या अंदाज तिथे या चुकलेला आहे क्षेत्ररक्षकाचा. नाही या परिणाम स्वरूप या जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज 2 धाव देखील पूर्ण करताना पाहायला मिळतात. धावसंख्या पोहोचली ती 44 वर. 45 माफ करा 45. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 45, 2 बाद. हो इथे मात्र पाहिला आणि जाऊ दिला आणि पंचांचा देखील इशारा येतोय या नो बॉलचा. कारण फलंदाजाच्या आवाक्या बाहेरचा चेंडू आणि पंचांचा योग्य निर्णय द्या डिसिजन देखील पाहायला मिळते. पुढील चेंडू फ्री देखील असणार आहे. या आव्हान त्या धावणे संघाची धावसंख्या 46, 46. मिडविकेट रिजन मध्ये चेंडू टोललेला आहे, चेंडू थांबलेला आहे पाण्यामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि 2 धावा इथे या पूर्ण देखील करताना फलंदाज पाहायला मिळतात. स्कोर आपण पाहतोय या 48 धावा, 48 लॉस फॉर द 2 विकेट. लास्ट वरून प्रोग्रेस. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. शेवटचे षटक दीपेन केने हाताळताना, तर दीपेन केने याचा सामना करेल फलंदाज साहिल, जो वैयक्तिक 19 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. हो फोर्स केलेला इनसाइड आउट आणि हा चेंडू निघून जाते वाईट ऑफ, लॉंग ऑफच्या वरून सीमा पार, तळीपार, सीमा पार षटकार. गेला वैयक्तिक 25 धावसंख्येवर साहिल खेळताना पाहायला मिळतोय. साहिल चिल ठेवू शकलेला नाही गोलंदाज दीपेन, त्याच्या विरुद्ध आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. ओहो अद्भुत फटका आणि हा चेंडू निघून जातोय या फायलेगच्या वरून सीमा पार षटकार. भरपूर टाइम खरं तर हा फटका खेळण्यासाठी होता. इंतजार किया और वार किया, वेट अँड वॉच. यावेळी या बॅटला लागून चेंडू जातोय या थंडमय रिझन कडे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. दोन धाव इथे या कंप्लीट केले गेले आहेत
आणि गोडदेव संघाची धावसंख्या 2 ने पुढे या सरकताना देखील पाहायला मिळते. पोचते ती या 62 वर. एक चांगली टोटल आता मध्ये धावफलकावर पाहायला मिळते. साहिल जो वैयक्तिक 33 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. 13 चेंडूचा आतापर्यंत त्याने सामना केलेला आहे. हो पुढे खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू होतोय बँड विकेट. एक सिंगल रन्स. तर अशा प्रकारे या पहिल्या डावाचा खेळ संपलेला. पहिल्या डावामध्ये प्रभाकर मात्रे स्मृती गोडदेव संघाने आपल्या धावफलकात धावा जोडलेल्या आहेत. एकूण 63 आणि 64 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते सिया स्पोर्ट्स भावले बी या संघासमोर. तर ओलिव्ह आपण टॉस कडे नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जयदुर्गा भादवड बी विपक्षीय जालना स्पोर्ट्स इताडे या दोन संघामध्ये. आणि दुसऱ्या फेरीमधील सामने हे प्रत्येकी 4 षटकांचे असणार आहेत. भादवड बी संघाचे संघनायक आपण या कारण इताडे संघाचे संघ इथे आलेले आहेत. दुसऱ्या डावाला ज्यावेळी सुरुवात होईल हे आपण लक्ष पाहूया. समीकरण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून दाखवलं जात आहे. 30 चेंडू मध्ये 64 धावा ही समीकरण आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. टॉस रिपोर्टिंग करायचे आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना जाणू स्पोर्ट्स इताडे विपक्ष जयदुर्गा बी या भादोड या दोन संघामध्ये. दोन आपण ऐकलीत तर वळूया आपण सामन्याकडे. एक मोठी लढत पाहायला मिळते
पाहतो आपण जे आव्हान उभं केलेलं आहे निर्धारित 5 षटकामध्ये तब्बल 64 धावाचं आव्हान आहे. सिया स्पोर्ट भावाळे बी या टीम समोर चांगली बॅटिंग प्रभाकर म्हात्रे स्मृती गोडदेव या टीमच्या माध्यमातून पाहिली. अंतिम हाणामारीच्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन आणि त्याच खेळाच्या बळावर मात्र 60चा आकडा सहज पार केलाय. 63 धावा धावफलकावर आणि 64 धावाचं आव्हान आहे भावाळे बी टीमच्या समोर. सूरज आणि योगेश बालेकर दोन नामवंत जोडी पाहतोय आपण. 30 बॉल मध्ये 64 धावाचं आव्हान आहे. हे आव्हान कशात प्रकारे इथं मात्र दोन्ही बॅटर पार करतील की मात्र गोलंदाज पलट वार करेल इथं मात्र पाहतोय आपण. तर पहिले षटक टाकण्याच्या तयारीमध्ये कबीर याला पाहतोय आपण कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं. राईट टाइमवर द विकेट डावखुरा बॅटर योगेश भालेकर सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण कुठल्या प्रकारे सिंगल धावा रोखण्यासाठी एकही क्षेत्ररक्षक नाहीये. सीमेरेषेच्या जवळ तैनात केलेले प्रत्येक क्षेत्ररक्षकाला त्याच प्रकारे मारा करेल. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगात चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली सुरुवात बॉलरच्या माध्यमातून पाहतोय आपण. पुढचा बॉल थोडस किंचित बदल पाहतोय आपण क्षेत्ररक्षणामध्ये. स्कवलेगचा क्षेत्ररक्षक इथं मात्र जवळपास वाईडीस बॅकवर्ड पॉइंट बाउंड्रीवर आणि त्याच प्रकारे एक डीप कव्हर बाउंड्री लाईन स्वीपर कव्हर बाउंड्री लाईन आणि एक लॉंग ऑफ बाउंड्री. अजून एक चांगला बॉल अगदी चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल कारण की अतिशय वेगात एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात आली आहे. खातं उघडलं गेलं. आता मात्र पाहतोय आपण सिया स्पोर्ट भावाळे बी टीमचं एक मोठं आव्हान आहे. त्या आव्हानाचा पाठलाग करणं म्हणजे कठीण आहे पण दोन्ही बॅटर जर पाहिले आपण कधी पण आक्रमण करू शकतात. त्यामधून खास सूरज किने नावाचा ब्रँड आहे. कबीर ग्रेट बॉलिंग लेफ्ट हँड बॉलर पाहतोय आपण. 2 बॉल मध्ये तिकट मारा केलाय. चांगलं षटक प्रगतीपथावर पहिले षटक आहे. पुढचा बॉल हा फटका हवेत आहे पण क्षेत्ररक्षक नाहीये आणि अतिशय चांगला प्रयत्न केला होता वाईडीस लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक यांनी. त्या दरम्यान मात्र सूरज 2 धावांनी आपल्या डावाची सुरुवात करतोय. टीमची धावसंख्या पुढे सरते ती बिनबाद 3. क्वालिटीची बॅटिंग इथं मात्र करणं गरजेचं राहील. भाईंदर विभागातला एक नामवंत संघ तर दुसरा पाहतो आपण भिवंडी टेनिस क्रिकेट असो किंवा मग रबल बॉल पावसाळी स्पर्धा असो आपल्या नावाची जादू सोडणारा संघ. चांगला बॉल हार्ड लेंथ वरचा बॉल होता. अडीचवी चेंडू उसळी प्राप्त करतोय आणि त्यावरती मात्र बीट झालाय बॅटर. जबरदस्त कामगिरी या षटकामध्ये पाहतोय आपण कबीर या बॉलरच्या माध्यमातून. परत एकदा सज्ज होतोय गोलंदाज. धावा बनवणं कठीण आहे या षटकामध्ये. ज्या प्रकारे रफ्तार के सौदागर अशी वेगवान बॉलिंग अटॅक कबीरच्या माध्यमातून. अजून एक अप्रतिम बॉल सुपरहिट षटक प्रगतीपथावर. काय बॉलिंग अटॅक पाहतोय आपण कबीरच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने साहिल यांनी अतिशय अप्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन केलं होतं. त्याच बॅटिंगच्या बळावर मात्र एक मोठी धावसंख्या उभी करता आली आणि आता मात्र ती रोखताना कबीर नावाचा बॉलर अतिशय तिकट मारा करतोय पहिल्या षटकामध्ये. चांगला वेगवान बॉल कुठं बरं झालं पाहावं लागेल पण मात्र धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही. अजून एक डॉट बॉल अतिशय सुपरहिट बॉलिंग पाहतोय आपण पहिल्या षटकामध्ये. काय तिकट मारा केलाय फक्त आणि फक्त 3 धावा हे पाहू शकता. हा बॉल काय वेगात भन्नाट वेग या बॉल मध्ये. त्यावरती मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बीट झाला आणि अप्रतिम षटकाची समाप्त झाली आहे. पहिले षटक कबीर यांचा समाप्त झालाय. धावसंख्या जर पाहिली आपण फक्त आणि फक्त 3 आहे.
आणि इथं मात्र थेट सासूबाईला आणून ठेवलंय. काय षटकार खेचलंय दमदार. या पाता जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, परत व्यवस्थित टायमिंग करता आली नाहीये. वापसी छान करतोय गोलंदाज. धावसंख्या जर पहिली आपण धावफलकावरती 9, दिल्ली कापी दूर आहे अजून. जर पाहिलं आपण भावाळे बीट टीमसाठी दोन्ही उच्च कोटीचे बॅटर सध्या खेळपट्टीवर पाहतोय आपण. योगेश भालेकरच्या बॅटमधून एक षटकार आलाय, पण धीमी बॅटिंग अजून त्याच्या माध्यमातून आपण सध्या खेळपट्टीवर पाहतोय. आक्रमण करणं गरजेचं राहील. यावेळेस पाता टर्न केलंय, हवेत आहे पण खाली क्षेत्र मिड विकेटच्या वरतून आलाय. हा अजून एक दमदार षटकार. क्लास फटका होता पहिला, पण आता मात्र पूर्णपणे लय आणि सुरूमध्ये बॅटिंग करताना योगेश भालेकर बॅक टू द बॅक, नाहीतर एक डॉट होता. त्यानंतर अजून एक पलट वार केलाय. 2 षटकार या षटकामध्ये आले. टीमची धावसंख्या आता मात्र भाऊ पाटील आम्हाला सांगतील की धावपलकर धावा पाहतोय आपण 15. ग्रेट शॉट, ग्रेट अशी बॅटिंग करावी लागेल. आणि भाऊ पाटील अशा बॅटरला जास्त वेळ थांबवणं एवढं सोपं नाहीये, पण दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये संत बॅटिंग पाहायला मिळाली. आता मात्र पलट वार करायला सुरुवात केले योगेश भालेकर नावाचा ब्रँड बॅटर नाही. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल जयदुर्गा बी या भादोड विपक्ष जानू स्पोर्ट्स इतर या दोन संघामध्ये. या षटकानंतर आपण टॉस कडे वळणार आहोत. यस, कॉम्प्युटर ऑफ धुमाल सर, यस खूप छान उल्लेख केला आपण. एकीकडे जर पाहिला आपण जानू स्पोर्ट इतर टीमकडे दैवत आहे, तर दुसरीकडे नो डाऊट हा मैदान ज्याच्यासाठी लकी आहे तो म्हणजे नो डाऊट मग ग्रामीण क्रिकेट असो की ओपन क्रिकेट, करेश मात्रे नावाचा ब्रँड आहे. 2 चांगल्या बॅटरमध्ये परत एकदा पुढच्या सामन्यामध्ये फाईट पाहायला मिळेल. पण इथं मात्र मोर्चा हाती घेतलाय योगेश भालेकर नावाचा हा बॅटर नाही. अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परफेक्ट टायमिंग नाहीये. चेंडू मात्र गल्ली क्षेत्राकडे नाहीतर फ्लॅश स्लिप कडे गेला होता. त्या दरम्यान एक सिंगल इथे मात्र कंप्लीट होते. तर धावसंख्येत बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरते ती धावसंख्या 16. वेलकम ज्यांनी आज पहिल्याच सामन्यामध्ये जवळपास दुसऱ्या सामन्यामध्ये 74 धावाची खेळी साकारणारा द वॉल ऑफ भादवड म्हणून ज्याची ओळख आहे करेश यांचा परत एकदा आगमन. आणि यावेळेस पाता बाहेर जाणारा बॉल होता, त्यावर मात्र अपरकट करण्याचा प्रयत्न आणि इथं झालाय वाद. तो म्हणजे सूरज केणे परतीचा प्रवास करताना मोठा धक्का बसलाय. पण टॉस कडे विशाल पाटील एक उत्कृष्ट क्रिकेटर, त्यांना विनंती असलेपणे आपले शुभ असते. पण टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. इताडे विपक्ष भादवड. एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला, ज्या दोन्ही संघाने या पहिला सामना जिंकलेला आहे. 4 षटकांचा सामना आपण दुसऱ्या फेरीमध्ये पाहणार आहोत. छापा कॉल आहे क्रिश नाईक याचा आणि छाप सोडलेला आहे, छापा आलेला आहे. विशाल पाटील यांना विनंती असलेली व्यापीठीचे सोहळाचे आहे. क्रिश टॉस जिंकलेला आहे, महत्वाचा होता. हो नक्कीच, टॉस जिंकलेला या 4 षटकांचा सामना निर्णायक असेल. आम्ही बॅटिंग करू. प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. प्रथम फलंदाजी स्वीकारण्यामागे एक खास कारण. हा, करेश दादाची बॅटिंग लागली आणि प्रशांतची पण, तर त्याचे भाई आम्ही आणि अमोलदा पण आहे. 4 षटकामध्ये काय टार्गेट आपल्या माइंड मध्ये असेल जो प्रतिस्पर्धीला देण्याचा प्रयत्न असेल. 50+ आपल्या संघाला अर्धी शुभेच्छा. इतर संघाने एक टॉस गमवलेले, टॉस गमवल्यानंतर प्रथम आपण क्षेत्ररक्षण करणार आहोत. समोरील संघाला किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. 50 ते 55. आपल्या जास्त वेळ घेणार नाही. मी तर टॉस केल्या टॉस जिंकलाय कृष्ण नाईक भादवड बी संघाचे संघाने प्रथम फलंदाज स्वीकारले. मी घेऊन जातोय कॉम बॉक्स मध्ये बॅक टू कॉमेंट बॉक्स पॉवर सर. धन्यवाद कॉम्प्युटर ऑफ भिवंडी धुमाल सर. अजून एक चांगला बॉल आणि रणनीती खूप छान आहे. पाहतोय आपण अतिशय क्लास बॉलिंग अटॅक काय सध्या तरी पाहतोय आपण
ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट प्राप्त करून दिलाय. सज्ज होतोय गोलंदाज. हो हा बॉल पाहतोय की आपण निश्चित प्रत्येकदा अँगल म्हणून खूप चांगला बॉल होता पाहतोय आपण. थोडासा बाहेर निघालाय आणि अचंबित राहिलाय बॅटर तिथे. मात्र अतिशय सुंदर बॉल पाहतोय आपण. कबीरचे आकर्षण आहे. जर पाहिलं आपण भाऊ सर जर पाहिलं आपण डावकुरा हाताचा हा बॉलर आहे. अँगल म्हणून चेंडू बाहेर काढतोय. वाह 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 सुपर हिट बॉलिंग अटॅक. दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं आक्रमण योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं पण त्यानंतर पलट वार केलाय बॉलरने. परत एकदा डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न होता त्यावर मात्र बीट झालाय. आणि आता मात्र कबीर अतिशय अप्रतिम क्वालिटीची बॉलिंग करताना सध्या तरी पाहतोय आपण. आतापर्यंत त्याच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा त्यांनी खर्च केले. आतापर्यंत जर पाहिलं 3 डॉट म्हणजे किती महान गोलंदाज असेल. रब्बल बॉल पावसाळी स्पर्धेमध्ये असा षटक टाकणं म्हणजे खूप क्वालिटीचा गोलंदाज पाहतोय आपण कबीर या बॉलरला. समोर एका डावखुरा डॅशिंग फलंदाज योगेश. परत एकदा मजबूर केलंय. इथं मात्र खाली क्षेत्र आहे. चेंडू मात्र जाईल स्कोरलेग कडे आणि त्या दरम्यान मात्र योगेश 2 धावा कंप्लीट करेल. 2 धावींनी मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र पाहतोय आपण. धावसंख्या धावफलकावरती 18. धीमी आणि संत फलंदाजी सिया स्पोर्ट भावाळे बी टीमची पाहतोय आपण. याच पात्र हा फटका हवेत आहे. झेल होण्यासारखी संभावना नाकारता येत नाहीये. प्रयत्न चांगला केला जात आहे पण तिथपर्यंत पोहोचू शकणार नाहीये क्षेत्ररक्षक. आणि त्या दरम्यान 2 धावा परत योगेश वालेकर कंप्लीट करतोय. 2 धावींनी तुम्ही विजयाकडे वाटचाल करू शकणार नाहीये कारण की तुम्हाला इथून मात्र आक्रमण करावं लागेल. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 20. अतिशय चांगलं षटक कबीर सिंग यांचं पाहतोय आपण. डावखुरा बॅटरला बांधून ठेवलंय. इथून मात्र आक्रमण करणं गरजेचं राहील. षटकार चौकामध्ये डील करावं लागेल. हा फटका चांगला आहे. वा भाई वा आला ह्या दमदार षटकार. समाप्ती झाली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावरती 26 धावा आणि येणारे इथून मात्र 12 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि इथून किती धावीची आवश्यकता असेल 40 धावीची आवश्यकता आहे. प्रति षटका मागे तुम्हाला 20 धावाची सरासरी इथं मात्र किती पाहिजे 38 धावीची आवश्यकता आहे. बारा बॉल 38 समीकरण. योगेश अजूनही खेळपट्टीवर आहे आणि जोपर्यंत योगेश भालेकर असेल तोपर्यंत नो डाऊट कधी पण सामना फिरवण्याची ताकद या बॅटरकडे आहे. पहिला परिवर्तन बॉलिंग मध्ये पाहतोय. ज्या साहिलने आपल्या बॅटमधून तडाखा दिला प्रतिस्पर्धी बॉलरला. आता तोच हातात बॉल घेऊन आलाय तो म्हणजे साहिल नावाचा हा बॉलर. 12 बॉल 38. कोण जिंकेल? सामना रंगतदार पाहायला मिळेल की मात्र एकतर्फी होईल हा षटक तय करेल. राईट अमर द विकेट. साहिलचा पहिलाच बॉल चांगल्या लेंथचा बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. धोका निर्माण झालाय. थेट निशाणा जर लागला असता तर कवचित एक मोठा धक्का बसला असता. बाईच्या स्वरूपात एक आली आहे सिंगल. चांगलं प्रदर्शन सध्या तरी पाहतोय आपण. प्रभाकर म्हात्रे स्मृती गोडदेव या टीमची हुकूमत सध्या तरी पाहतोय. पण समोर हिटर बॅटर योगेश पालेकरवर एक मोठी जबाबदारी. साहिल सज्ज होताना पुढचा बॉल ऑनरी पाहतोय आपण. हा फटका लॉंगवन कडे. मिड ऑनला चेंडू थांबलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि या बॉलवरती 2 सहज रन्स कंप्लीट करतोय योगेश. खूप छान प्रयत्न करताना पाहतोय आपण. या 2 धावींनी टीमची धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र पाहतोय आपण
29. साहिलचा पुढचा बॉल षटकाराची आवश्यकता असेल. हा बॉल परत टाकावा लागेल काय? पंचांच्याकडे वळतील दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त बॉल टाकावा लागेल. एक धाव मिळते. या एका धावने टीमची धावसंख्या 30. इथून मात्र अजून सामना जिंकण्यासाठी 34 धावची आवश्यकता आहे. दोन मोठे फटके पलटवार करून देईल. भावाळे बी टीमला हार न मानणारा संघ आहे. फायटर संघ कशाला म्हणतात? भावाळे बी टीमला. परत एकदा पाठलाग करण्याचा प्रयत्न होता. खूपच बाहेर बॉल. पंच आमच्याकडे परत एकदा वळतील. परत स्वतःची एनर्जी तर मात्र वेस्टेड करताना पाहतोय आपण. बॉलरला अतिरिक्त धाव आली आहे. यस 31. 31 धावा 33 धावची अजून आवश्यकता आहे. इथं मात्र पाहतोय आपण कमालीची बॅटिंग करावी लागेल. योगेश पालेकर कितीवर खेळतोय? धीमी बॅटिंग सुद्धा करतोय पण त्यामध्ये 3 षटकार आलाय. सूरज केने बाद झाल्यानंतर बॅटिंग चांगली करताना चांगला बॉल खोलवर टप्प्याचा. काय घडलंय? इथं मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. एक धाव अतिशय किमतीची असते कारण की पाहतो की आपण एक धाव घेतल्या गेली नाही. विश्वास दाखवलाय स्वतःवर. इथं मात्र योगेश यांनी 9 बॉल 33 समीकरण. दोन मोठे फटके मारावेत लागेल साहिलच्या या षटकामध्ये. व्यक्तिगत जर पाहिलं आपण 3 षटकांनी 25 धावसंख्येवर बॅटिंग करताना योगेश भालेकर धीमी बॅटिंग करताना. यावेळेस पात्र उंच असा फटका आहे. क्षेत्ररक्षक दुरून बॉल पर्यंत पोहोचेल की नाही? पोहोचणार नाहीये. आणि त्यापूर्वी मात्र पाहतो की आपण योगेश परत एकदा 2 धावा कंप्लीट करताना दबाव वाढलाय आता मात्र बॅटरवर कारण की इथून मात्र बॉल शिल्लक आहे. फक्त आणि फक्त ते जर पाहिलं आपण 8 बॉल शिल्लक आहेत आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 31 धावेची आवश्यकता आहे. 2 षटकार. जर अंतिम षटकापर्यंत सामना रोमांचक स्थितीमध्ये घेऊन जायचं असेल तर या षटकामध्ये 2 षटकार येणं गरजेचं आहे. परत एकदा असं वाटतं की लांब लचक षटक हाताळण्याच्या तयारीमध्ये दिसलंय. इथं बॉलर साहिल वाईटचा इशारा आलाय. सोळा बॉल वरती 27 धावसंख्येवर बॅटिंग करताना पाहतोय आपण योगेश या बॅटरला. हा कडक आहे. के कडक 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 आलाय दमदार हा षटकार. पण 7 बॉल 24 समीकरण आहे आणि या बॉलवरती जर एखादा मोठा प्रहार आलाय तर सामना रंगतदार स्थितीकडे जाईल. शेवटच्या षटकामध्ये सुपर शॉट खेळल्या गेलं. पुढचा बॉल अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पण इथे मात्र सिंगल घेईल आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार आहे. आता मात्र हा सामना योगेश भालेकर कडे जाईल काय? 4 षटकाची समाप्ती. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावरती 41. 6 बॉल आणि इथून मात्र 23 धावीची आवश्यकता. सहा बॉल 23 समीकरण. 23 धावा 6 बॉल मध्ये. कोण जिंकेल कोण हारेल? सहा बॉल 23 समीकरण. अंतिम षटक टाकण्यासाठी आता मात्र बॉलर पाहतोय आपण अजय.
आणि हा फोर्सिंग फटका फटलाय, जो जाल टाकला होता त्यामध्ये अडकलाय काय पाहायचे. आणि इथं मात्र तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये चांगला झेल कंप्लीट. सुजित केणे आले नवीन बॅटर. आता मात्र येणारे इथून मात्र 5 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 23 धावेची आवश्यकता आहे. सुजित जाधव आले. यस, चांगला ऑलराऊंडर अजून एक आहे, विसरून चालता येणार नाही. कधी कधी या खेळाडू सुद्धा बावळे बी टीम साठी खूप मोलाचे योगदान दिलेले आहे. 5 बॉल मध्ये 23, 4 मोठे फटके. सुजित जाधवच्या बॅट मधून येईल काय. अजय रेट मोठे विकेट, छोटस पूर्ण करताना पहिल्या बॉलवरती धमाका करण्याचा प्रयत्न. हवेत मिड विकेट कडे चेंडू गेलाय. फक्त आणि फक्त एक सिंगल. 4 बॉल आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी अजून 22 धावेची आवश्यकता आहे. असं वाटलं होतं की योगेश भालेकर टीमला विजय मिळवून देईल. 2 षटकार चौथ्या षटकामध्ये आले होते, त्यांचा मात्र पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकण्याच्या नादात झेल देऊन परतीचा प्रवास केलाय. चांगला बॉल आडव्याटनी टर्न केलंय. पाहतोय आपण ऑन साइड कडे. फक्त एका सिंगल कंप्लीट. इथून मात्र असं वाटतं की आता मात्र पराभवाचं अंतर कम करण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल. सिया स्पोर्ट भावाळे बी टीमच्या माध्यमातून. असं वाटलं होतं की एक टफ फाईट करेल, पण सध्या तरी पाहतोय भाऊ पाटील की आपण ज्या प्रकारे अपेक्षा होते त्या प्रकारे खरं उतरलं नाही हा संघ. सुरेश केने फ्लॉप झालाय आणि तिथून मात्र कुठेतरी बॅकफुटला गेला होता संघ. योगेशांनी कुठेतरी थोडासा प्रतिकार केला. ओ, यावेळेस मात्र अजून एका चांगला बॉल आहे, चांगला बॉल. दोन बॉलचा खेळ बाकी. परत एकदा चांगला बॉल, परफेक्ट लेंथ लाईन वर हा बॉल होता आणि एक सिंगल इथं कंप्लीट. खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल खास साहिल या खेळाडूचं, ज्या प्रकारे प्रभाकर माते स्मृती गोडदेव या टीमच्या माध्यमातून चांगलं प्रदर्शन केलंय. बॅटिंग मध्ये एक जबरदस्त कामगिरी केली, त्यानंतर बॉलिंग अटॅक करताना चौथं षटक हाताळलं. अतिशय अप्रतिम प्रदर्शन पाहायला मिळालं. हा बॉल परत टाकावा लागेल, हा बॉल परत टाकावा लागेल. खूपच बाहेरचा बॉल, पंच इशारा करतोय वाईटचा. आणि यावेळेस पात्र हा फोर्सिंग फटका पाहतोय आपण. खाली क्षेत्र निवडले आणि चेंडू सीमारेषा पार आलाय. हा शेवटच्या बॉलवरती चौकार, पण सामना जिंकलाय तो म्हणजे प्रभाकर माते स्मृती गोडदेव या टीमनी प्लेयर ऑफ द मॅच ठरलाय, ज्यांनी अप्रतिम बॉलिंग सुपरहिट बॅटिंगचं प्रदर्शन केलं. टीमसाठी 34 धावांचे योगदान देणारा